हॅलो ऑल नीट युजर्स वेलकम टू छत्रपती एज्युकेशन. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. किती सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये किती सीट्स आहेत, त्यानंतर कोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ आहे व कोणते कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी आहे, कोणते कॉलेज सिटीपासून किती दूर आहे, याबद्दल पण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तसं फी स्ट्रक्चर काय आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल 7 सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज आहेत. त्यामध्ये टोटल जे सीट्स आहेत 540 एवढे टोटल सीट सेमी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजमध्ये आहेत. त्यानंतर एक एक कॉलेज बघूया आपण आता. यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय कडोली कोल्हापूर हे जे कॉलेज आहे याच्यामध्ये टोटल 100 सीट्स आहेत. हे 28 किलोमीटर आहे कोल्हापूरपासून. याचा जो गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 1,86,000 या रँक पर्यंत भेटलं होतं. यावर्षी पण त्या रेंजमध्ये जर तुमची रँक असेल तर तुम्हाला भेटून जाईल. त्याची टोटल फीस आहे 2,70,000 एवढी फीस आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचं कॉलेज LKRS आयुर्वेदिक कॉलेज गांधीगंज कोल्हापूर. या कॉलेजचं जे 5.6 किलोमीटर दूर आहे गांधीगंज पासून. याच्यामध्ये टोटल 100 सीट्स आहेत. याचा कट ऑफ गेल्या वर्षी 3,25,000 या रँक पर्यंत भेटलं होतं. याची जी फीस आहे 1,59,000 एवढी फीस आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचं कॉलेज अशोकराव माने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर. हे 23 किलोमीटर आहे कोल्हापूरपासून दूर. त्यामध्ये 60 सीट आहेत. 60 सीट आहेत. त्याच्यामध्ये तो 1,77,000 एवढी फीस आहे. 1,77,000 फीस आहे आणि 2,96,000 या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर. हे पण 23 किलोमीटर आउट आहे कोल्हापूरपासून. त्याच्यामध्ये टोटल 60 सीट आहेत आणि याचा जो गेल्या वर्षी 2,91,000 या रँक पर्यंत भेटलं होतं. त्याच्यानंतर याची जी फीस आहे 2,24,000 एवढी फीस आहे. त्यानंतर 5व्या नंबरचं कॉलेज डॉक्टर SP पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर इचलकरंजीमध्ये आहे कॉलेज. याच्यामध्ये 60 सीट येतं. याची गेल्या वर्षीची क्लोजिंग रँक 3,76,000 एवढी क्लोजिंग रँक आहे. फीस जे बघायला गेलं तर 1,95,000 एवढी फीस आहे. त्यानंतर 6व्या नंबरचं कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज पेठ वडगाव कोल्हापूर. हे जे 19 किलोमीटर आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पासून. याच्यामध्ये टोटल 60 सीट येतं. याचे जे कट ऑफ आहे 3,58,000 या रँक पर्यंत गेल्या वर्षी भेटलं होतं. याची जे फीस आहे 2,10,000 एवढी याची फीस आहे. त्याच्यानंतर 7व्या नंबरचं कॉलेज आहे प्रदीप पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज शाहूवाडी कोल्हापूर. हे 31 किलोमीटर आहे कोल्हापूरपासून. याच्यामध्ये 100 सीट्स आहेत. कट ऑफ आहे 4,97,000 या रँक पर्यंत भेटलं होतं आणि याची जी फीस आहे 2,16,000 एवढी फीस आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यामधील 7 कॉलेजचा एकदम आराखडा आहे आणि प्रत्येक कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी, कारण की प्रत्येक कॉलेज सिटीपासून थोड्या अंतरावर असल्यामुळे याला प्रत्येक कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी आहे. फर्स्ट इयरला तुम्हाला हॉस्टेल करावंच लागेल. सेकंड इयरपासून तुम्ही मे बी बाहेर राहू शकता, पण ते पण तुम्हाला कॉलेजची परमिशन घ्यावी लागेल, तेव्हाच तुम्हाला ते बाहेर परमिशन देतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यामधील सर्व BMS कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त लवकरच महाराष्ट्रामध्ये बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरीची काउन्सिलिंग सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ती काउन्सिलिंग करायची असेल तर त्याची सर्व डॉक्युमेंट वगैरे रेडी करून ठेवा. आणि जर त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. ऑलरेडी मी सर्व डिटेल इन्फॉर्मेशन त्या काउन्सिलिंगमध्ये लागणारे डॉक्युमेंट, कट ऑफ वगैरे ऑलरेडी मी अपलोड केलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता. तसेच लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये MBBS, BMS, BAD ची काउन्सिलिंग पण सुरू होईल. त्यामुळे त्याचे पण डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला टाईमवर धावपळ होणार नाही व ॲडमिशन तुमची एकदम सुरळीत होईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काउन्सिलिंग रिलेटेड अशीच काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.